नमस्कार, कशा आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. आपल्याला आता मी आज छान असा एक वेगळं कारण आहे आज मी व्हिडिओ करायचं. तर आज आपण व्हिडिओ करणार आहोत जो 22 तारखेला जो आपल्या अयोध्येमध्ये जो कार्यक्रम आहे त्याबद्दलची थोडी माहिती आहे आणि त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण काय करायचं आहे याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे. तर त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आता तुम्हाला त्याआधी सांगते की तुमच्याकडे हे असं पत्रिका भेटलीच असेल की त्या दिवशी आपल्याला म्हणजे आणि हा असा छान मंदिराचा फोटो सुद्धा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर अक्षदा सुद्धा भेटलेला आहे. पाहू शकता मला पण भेटलेल्या आहेत अक्षदा. तर मी त्या अक्षदा छान असं त्या काय करायचं त्या अक्षदांचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिली गोष्ट हा फोटो आहे मी त्या दिवशी तो आपल्या देवाऱ्यामध्ये छान असं पुजणार आहे आणि ह्या अक्षदा दिलेल्या आहेत. तर त्या काय करायच्या आहेत आपल्याला त्याआधी आपल्याला छान असं देवाला स्वच्छ करायचं आहे. घरासमोर रांगोळी काढायची आहे, देवाऱ्यासमोर रांगोळी काढायची आहे, देवांना छान असं स्नान घालून त्यांना सुद्धा देवाला सुद्धा आपल्याला छान सजवायचं आहे. त्यानंतर ना जर तुम्हाला शक्य असेल तर गुढी उभारा किंवा तुमच्या घरावर छान श्रीरामांचा जो भगवा ध्वज आहे तो तुम्ही तुमच्या घरावर लावू शकता आणि या पद्धतीने घरावर लावा किंवा तुमच्या गाडीला लावा जर तुमची गाडी असेल तर. आणि जे हे अक्षरं दिलेले आहेत ह्या अक्षरं तुम्ही आपल्या घरातल्या देवाऱ्यात छान अक्षदा चरणावर व्हायच्या आहेत आणि आपल्या घरी त्या दिवशी छान असं गोडधोड कोणी म्हणजे पोळ्याचा किंवा जर पोळ्याचा नैवेद्य नाही जमला करायला किंवा पोळ्या नाही करायला जमल्या तर छान असा गोड वेगळा काही तुम्ही पदार्थ बनवू शकता. आणि त्या दिवशी तुम्ही छान मंदिरात जाऊ शकता. मंदिरात सुद्धा गेल्यानंतर जे अक्षरं दिलेले आहेत त्या अक्षरं तुम्ही छान अशा तिथं मंदिरात सुद्धा व्हायच्या आहेत चरणावर. कुठल्याही देव मंदिरात गेला तरी चालेल असं काही नाही की प्रभू श्रीरामांच्या मंदिरातच जावं. तुम्ही कोणत्याही स्वामींच्या मंदिरात सुद्धा जाऊन तुम्ही त्या अक्षर स्वामींच्या चरणी वाहिल्या तरी चालते. छान आपल्याला आरोग्याबद्दल आपल्या पूर्ण कुटुंबाबद्दल छान अशी प्रतिज्ञा करा. मंदिरामध्ये जाऊन साजरा करायचा आहे. आता इथं स्वामींच्या मंदिरात आहे कार्यक्रम. आता मला वेळ भेटला जर सुट्टी असेल माझ्या मुलाला त्या दिवशी तर मी नक्की आवर्जून जाणार आहे आणि जर तिथे गेल्यानंतर तिथलं जर मला जमला तर मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.